नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय, विनंती करतोय। आपण ते मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी घेऊन बसताय, तर हा जो आपल्याला समाज दिसतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो निघतोय असे महामोर्चे, तर अजूनही मुख्यमंत्र्यांना असं वाटत नाही का की वर्गीकरण झालं पाहिजे? खरं तर तुम्ही पत्रकार म्हणून आमच्या वतीने निवेदन देतात, त्यामुळे तुमचं कौतुक आहे। कोणीतरी पहिला पत्रकार भेटला, आम्ही निवेदन देतो, त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू आणि सगळ्यांना समानतेने वागणूक देणारे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे त्यांनी विधिमंडळात सांगितल्याप्रमाणे सर्व स्तरातील सर्व समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीने अभ्यास करून या उपवर्गीकरण जाहीर करू असं त्यांनी आत्ताच्या विधिमंडळातही सांगितलं। त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, लवकरात लवकर ते हे विश्वास कोणावर धरावा? मुख्यमंत्रीवरती धरावा का आपलं सर्वोच्च न्यायालयावरती जे वर्गीकरण इतर राज्यामध्ये झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे माशी शिंकलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण जगाचा विश्वास माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आहे। संविधानाच्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालय बनले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सगळ्यांना लागू होतो। त्यामुळे निकालाची अंमलबजावणी करा अशी आमची आग्रही मागणी, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे चालतो। प्रत्येक अधिवेशनामध्ये तेच चाललंय सर। गेल्या एक वर्षापासून आपल्या जे समाजाची उद्रेकता किंवा ते काही शोषण होऊ राहिले आतापर्यंत, आणि सतत महापुरुषावरती असे गलिच्छ भाषेमध्ये जे बोलताय समाज, हे पहिल्या प्रथम मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन समाजाला एक तंबी द्यावी की एकामेकाच्या महापुरुषावरती, महापुरुष सर्वांचे आहेत। मी तुमची मुलाखत घेतो, बोला। घ्या सर। नाही बोलताय ना, घ्या सर। नाही, लक्षात घ्या की आज अनेक ठिकाणी ज्यांना खऱ्या अर्थाने उपवर्गीकरणाचा अभ्यास नाही, असे अनेक मंडळी ट्रोलिंग करण्याचं, दोन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे अकाउंट ओपन करून ट्रोलिंग करतायत, महामानवांना बदनाम करतायत। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या माध्यमातून होतोय। त्यामुळे मी दोन्ही समाजांना विनंती करणार आहे की आज आपल्याकडे अनेक असे नेते आहेत की ज्या नेत्यांच्या शब्दाला किंमत आहे। अशा नेत्यांनी बाहेर येऊन आपल्या समाजातील कार्यकर्त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे, महामानवांविषयी अपशब्द वापरणं असेल, नेत्यांविषयी अपशब्द वापरणं असेल, जातींविषयी अपशब्द वापरणं असेल, हे थांबवलं तर ही एकी कायम राहील। शेवटी ही वैचारिक मतभेद आहे आणि वैचारिक मतभेद हे मिटवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि असे विषय समोरासमोर बसून सोडवले पाहिजे। धन्यवाद।